तपोवन वाचवा, रोखण्याचं काम करणारं लाकूड तोडायचं करायचं काय? साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमीर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बुलंद आवाज कुणाचा? ते दोन शब्द आपल्या समोर मांडतील। पण जेव्हा आपलं अंगणात झाड, या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे, याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की याच्या बदल्यात 10 झाडं दुसरीकडे लावू, एकाच्या बदल्यात 10 झाडं लावू। तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल, 1.5 2 फुटाच्या अंतरावरती झाडं तिथं खड्डे खणले की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात। आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते। जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। प्रशासन हे झाडं काढण्यासाठी ठाम आहे, त्यांनी ही झाडं काढून दुसरीकडे रिप्लांटेशन करणं हा पर्याय सुचवलेला आहे। त्याचबरोबर आम्ही झाडं न देण्यासाठी ठाम आहोत। त्यांनी झाडं काढण्याचा निर्णय घेतला, तुमची भूमिका काय राहील? तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी। अंबाजी, याला पर्याय काय? पण मागे पण तुमची सत्ता होती त्यावेळेस याला पर्याय काही नाही। इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही। तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, याच जागेवर होते, नंतर ही झाडं लागली। पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही। गिरीश महाजनांच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष जुनी असलेली, म्हणजे 10 वर्षाच्या आतली झाडं तीच काढणार। वड पिंपळ ही मोठी झाडं अहो आता काल ते खोटं बोलले। मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही। इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही। पण आपण मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता, याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली, तेव्हा ही झाडं नव्हती इकडे। तेव्हा मग आता तुमच्याकडे पर्याय काय? पर्याय सरकारने शोधायचा आहे। म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही? अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करायचं कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट। काल रद्द केलं। कोणाचा विश्वास आहे? काल त्यांनी कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली का 1 लाखाचं नाही, 5 लाख स्क्वेअर फीट, 5 लाख स्क्वेअर फीट आहे, 5 लाख स्क्वेअर फीट आहे। अहो रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅनमध्ये आहे। आणि ते बोलतात ते खोटं बोलतात। त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे। तुम्ही ह्याच्या मागचा डाव समजून घ्या। खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे। पण याच्यावर साधूग्राम आणि कुंभमेळ्यासाठी आरक्षण आहे, इथे डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही असं शासनाचं म्हणणं आहे। त्यांनी केलं ना, आता दाखवलं ना टकले। नाही एक मिनिट, आत्ता त्यांनी टकलीने बोला तो प्लॅन द्यायचा, तो प्लॅन द्या, प्लॅन टकले आहे तर येऊन द्या ना। हेमंत टकलेंनी आधी सांगितलं की निरंजन टकलेंनी आधी सांगितलं की हे सगळं ग्रीन झोन आहे किंवा इथे होऊ नये, परंतु त्यांनी जर नोटिफिकेशन काढलं त्यांच्या मागणीनुसार की हे नोटिफिकेशन काढलं, हे रद्द केलं, तर तुमचा याला सपोर्ट राहील की विरोध कायम राहील? सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही।
झाड तोडायचं नाही, बस. कुंभमेळ्याचं आम्ही स्वागत करतो. हा, तीव्र आंदोलन करू आम्ही. नाही आणि असं आहे, एक झाड मी जर तोडलं तर माझ्यावर एका मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवतात. यांनी जर इथली झाडं तोडली तर तेवढे मनुष्यवधाचे गुन्हे आम्ही नोंदवू त्यांच्यावर, इतके खून केल्याचा. हे साधी गोष्ट आहे ना. सुप्रीम कोर्टाने 2004 साली तपोवनाला डीम्ड फॉरेस्ट म्हटलेलं आहे आणि ते राखणं, ते वाढवणं ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. ते जर हे तोडणार असतील तर याचे सर्व प्रकारचे परिणाम, राजकीय सगळ्या प्रकारचे परिणाम कायदेशीर हे त्यांना भोगावे लागतील. म्हणजे याच्यामध्ये गिरीश महाजन कालच्या दिवशी असं म्हणाले की जे आंदोलन करताय त्यांना आम्ही सगळ्या बाबी समजावून सांगतोय, मात्र ते राजकीय पोळी भाजताय अशा स्वरूपाची. आम्हाला याच्यामध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात ते. अमेयजी काल गिरीश महाजन असं देखील म्हणाले की पहिले आम्ही 15,000 झाडं लावू, ती वाढवू आणि त्यानंतर मग तिकडच्या मग ती जे 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथेच कुंभमेळा होतो. आहे. असं नाही हो. शाही मिरवणूक निघतात कुंभमेळ्यामध्ये. शाही मिरवणूक अहो मग ती एवढ्या लांबून कसं शक्य होणार आहे? त्यांना असं त्यांचा एक प्रश्न आहे की हे गांधीनगर म्हणताय, गांधीनगरची हां. जागा सुचवताय, त्यानंतर तुम्ही मसरूळची जागा सुचवताय, ही पेलिकन पार्कची जागा, ही शहराच्या लांब आहे. म्हणून इकडची झाडं तोडायची आहेत. नाही, त्यांचं म्हणणं आहे की ती लांब पडतीये म्हणून ती पर्यायी जागा ते ऍक्सेप्ट करत नाही. या तपोवनाला लागून 300 एकर जमीन कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर केली होती ना 2000 मागच्या कुंभमेळ्याच्या 2004ला. ती 300 एकर कुठे गेली? ती वापरावी. हा, याला लागून असलेली जागा होती. भाईंदरमध्ये मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला घर नाकारलेला आहे असा प्रकार घडला. आज आपण या झाडांबद्दलच फक्त बोलूया. धन्यवाद. तुम्ही देखील हा मुद्दा आणि या तपोवनाच्या झाडाच्या मागे तुम्ही देखील खंबीरपणे उभे राहा.